योग आवश्यक आहे. जसा योग आरोग्यासाठी आवश्यक आहे तसा आपला आहार सुद्धा तेवढाच आवश्यक आहे. आपण जर इथे योग केला, प्राणायाम केला आणि घरी जाऊन ब्रेड, बिस्किट, चहा, कॉफी किंवा आणखीन काही वेगळे पदार्थ चटक मटक जिभेला जे गोड वाटेल ते खाल्लात तर मग या आसनाचा, या योगाचा, या प्राणायामचा, या फिरण्याचा काहीच लाभ होणार नाही. तर याच्यासाठी आहार जेवढा ह्याच्यामध्ये योग जेवढा सांगितला गेलेला आहे तेवढाच युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावा बोधस्य योगो भवती दुःखः असे भगवान श्रीकृष्णाने सुद्धा सांगितलेले आहेत की आहार विहार विचार आपले खूप महत्त्वाचे आहेत. तर आहारामध्ये आपण आता जसं जसं आपलं वय वाढू लागलं तसं तसं आपल्यामध्ये विटामिन्स, कॅल्शियम, B12, त्याच्यानंतर लोह, हिमोग्लोबिन हे सगळं काही आपल्याला कमी पडू लागतं. म्हणून रोज आपण कोणती भाकरी खातो? ज्वारी, गहू, तांदूळ हेच खातो. रोज तेच खाल्ल्याने जेवढं म्हणावं तेवढं पोषण मिळत नसतं. म्हणून आपली जी रोटी आहे, जी ज्वारीची असेल, गव्हाची असेल, तर गव्हाच्या रोटीमध्ये आणखीन एक आपल्याला जर धान्य आपण जर घरामध्ये वापर केला किंवा आपला पूर्ण परिवार जर खाल्ला तर निरोगी राहू शकतो. तो म्हणजे कोणता? नाचणी. त्याला रागी सुद्धा म्हटलं जातं. या नाचणीचे खूप लाभ आहेत. डायबिटीज वाढलेला असेल तरी नाचणी, अशक्तपणा असेल तरी नाचणी खाल्ल्याने फायदा होतो. नाचणीचा असा फायदा आहे, आपण जे दूध पितो आपल्या शरीरामध्ये मजबूती यावे म्हणून त्या दुधापेक्षा 10 पटीनं त्याच्यामध्ये व्हिटॅमिन डी जे काही दुधाचे गुणधर्म आहेत ते सगळे त्याच्यात 10 पटीने गुणधर्म आपल्याला या नाचणीमुळं, रागीमुळं फायदा होतो. आणि त्याच्यानंतर नाचणी सत्व किंवा नाचणीचं पावडर सुद्धा आपल्याला मिळतं. आपल्या लहान बाळाला, जे लहान मुलं असतात 6 महिन्याचं असेल किंवा वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, यांना सुद्धा ती नाचणीची पेस्ट जर खाऊ घातली तरी सुद्धा त्या बाळाला मजबूती मिळते. त्या नाचणीमुळे काय काय मिळतं आपल्याला जाणवलं तर आपण. आणि नाचणी ही जास्त गरमही नसते आणि जास्त थंडही नसते. त्याच्यामुळे नाचणीचा वृद्धापासून लहान मुलांपर्यंत सगळ्यांनी सेवन करू शकता. कॅल्शियम, आयरन, पोटॅशियम, फायबर म्हणजे आपलं पोट साफ व्हायला सुद्धा ही नाचणी खूप फायदा करते. रात्रीच्या टायमाला आपण म्हणतो की जेवण करू नये ना, रात्रीच्या टायमाला सुद्धा, रात्री म्हणजे 8च्या नंतर नाही, 7च्या अगोदरच किंवा 7 पर्यंत आपण जर एखादी नाचणीची भाकरी आणि साधी त्याच्यासोबत सिंपल भाजी जर सेवन केली तर आपल्यामध्ये पोषण, ताकद, शक्ती, बल आपल्यामध्ये राहतं. म्हणून आपल्या घरामध्ये नाचणी ही प्रत्येकाच्या घरात असावी. नाचणीचे काय काय पदार्थ करता येतात? नाचणीचं आपल्याला भाकरी करता येतात. नाचणीचं आपल्याला त्याची पेस्ट बनवून खीर बनवता येते. नाचणीची इडली करता येते. नाचणीचा डोसा करता येतो. नाचणीचं आपल्याला खूप काही, नाचणीचे मुरमुरे असतात जे आपण मुरमुरे, तांदळाचे मुरमुरे खातो, हे सुद्धा नाचणीचे मुरमुरे सुद्धा आपल्या घरामध्ये असावेत. नाचणीचे लाडू करता येतात. असा हा पौष्टिक आहार सुद्धा आपल्याला माहिती असावा. म्हणून आहाराचा सुद्धा तेवढाच फायदा असतो म्हणून इथे सांगण्यात येत आहे. आणि आपण नाचणी आणि बाजरा हे मिक्स करून जर भाकरी खाल्ली तर ज्यांना अर्थरायटिस आहे त्यांना तर खूप लाभ होतो, सांधिवात. आणि त्या नाचणी आणि बाजरा भाकरी सोबत एटीएम सब्जी म्हणजे काय? आपली जी मेथी असते त्याला भिजत घालायचे. थोडं मोड आलं की त्याच्यामध्ये ॲलोवेरा आपलं पान जो असतो इथे कोरफडीचं त्याला कटिंग करून थोडीशी हळद टाकून, मोहरी टाकून त्याला थोडं फ्राय करून ती भाकरी आणि जर आपण ती एटीएम सब्जी खाल्ली तर आपला सांधिवात सुद्धा बरा व्हायला मदत होतो. कपालभाती प्राणायाम करत राहा. मग बरेच जण म्हणतील आम्हाला नाचणी माहिती नाहीये. नाचणी म्हणजे कसं असतं, आपली मोहरी असते. मोहरी म्हटलं तरी तुम्हाला लक्षात येणार नाही, इकडे तिक्क्या म्हणतात, आमच्याकडे मोहरी म्हणतात. ते मोहरी अशी लाल 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 असते, तसं मोहरीसारखे दाणे असतात आणि त्याला कितीही दिवस ठेवा त्याला कीड लागत नसते. हा तिचा मोठा गुणधर्म आहे. आणि ही नाचणी आपण आणून आपल्या ज्वारीमध्ये किंवा लहान मुलं जर चपाती खात असतील तर चपातीमध्ये सुद्धा थोडीशी नाचणी टाकून मिक्स करून दळून आणली तर याचा लाभ होतो.
आता आपण हळूवार आता जसं जसं आपलं हे होईल, ज्यांना उपलब्ध होत नाहीये नाचणी, त्यांच्यासाठी आपण काही ते पॉकेटे नाचणीची सुद्धा ठेवणार आहोत. ज्यांना आवश्यक आहे त्यांनी ती नाचणी सुद्धा घेऊ शकतात आणि आपल्या शरीरामध्ये निरोगी बल, ओज, तेज आणू शकतात. प्राणायामही महत्वाचा आहे, आहारही तितकाच महत्वाचा आहे. कपालभाती प्राणायाम करत राहा. कुणाला नाचणी माहिती आहे इथे? हा, तुम्ही आता प्रत्येक वेळेस ट्रीटमेंटला आलो होतो ना. बरेच जण घेत आहेत नाचणी, आपण वारंवार सांगतो इथे नाचणीचं. ज्यांना माहिती नाही त्यांनी माहिती करून घ्या. जास्त काही महाग नसते, आपण जेवारी